नमस्ते मित्रांनो, जय शिवराय। आज मी थोडंसं जरा बाहेर पडलेली आहे। म्हटलं जरा की आज पावसाचं वातावरण थोडं कमी आहे म्हणून तर रानमेवा बघू जरा काय भेटते आम्हाला आज। तर आम्ही चाललो आहे, तर तुम्हीसुद्धा व्हिडिओ ही पूर्ण बघा की आम्ही काय काय जमा केलेले आहेत। चला मग भेटू आणि ह्या रोडनेच आम्ही आता पुढे चालत जाणार आहे। बघूया मग, बाय। आम्ही ह्या दिशेला जातो आहे, बघूया आम्हाला भेटते का करवंदे। ज्या ठिकाणी नदी आहे माझ्यासोबत हे जण आहेत। हाय निधी, तृप्ती, गुड्डी। चला तिथून ना, हे फणसाचं झाड आहे। छोटे छोटे फणस आले, पण आता हे नाही वाढणार, हे एवढेच साईज राहणार आहे कारण की पाऊस पडलाय। चला, फणस तर आपल्याला भेटले, पण फणस आपण नंतर काढू। काय चाललंय तुमचं? फुलं टाकायची सोडून पानं टाकतात आहे तोडून। फुलं नाही आहेत ना म्हणून या फुलांची ना भाजी करतात, कुडाची फुलं बोलतात ह्याला। इकडे ही बघा, ही कुडाची भाजी। दाखव कुडाची फुलं। करवंद पण आहे तशी। ही बघा करवंद, खाऊन बघ गोड आहेत काय। कुडाची फुलं दाखव। ही बघा, ही कुडाची फुलं काढून मस्त सुकून वगैरे त्याची भाजी वगैरे, परत ओली भाजी पण त्याची होते। सुकू पण ठेवू शकतो आपण। इथे काय काय शेती पण केली। शेती पण आहे बघा, सगळ्यांनी करून टाकले। कोणते केले काय माहिती आहे कोणाला? भात लावलेला आहे ह्याच्यामध्ये। किती मेहनत करावी लागते, सगळं साफ झाडं जाऊन वगैरे, शेत वगैरे जाऊन तिकडे गवत पण उगवलं आहे। म्हणजे हा एवढा पट्टा केलेला आहे त्यांनी। पिंका जायची म्हणजे तुमचीच आहे ही। मम्मी आता पडली असते। हा मंदिर आहे, आणि तिकडे शंकराचं मंदिर आहे। काय करताय? नाव वाचते, काय काय लिहिले ती। कोणी लिहिली नाव? आय डोंट नो, आम्ही वाचायचं काम करतो। पकवते नुसती। हा चला, आता इकडून मोठी विहीर आहे, त्या विहिरीमध्ये कासव सुद्धा आहे। त्या विहिरीमध्ये कासव आहे, आणि आता नदी पण आहे आपली, आणि तिथे वाडाचं झाड सुद्धा आहे। आता हे सगळं होतात ना, पाणी नाही इथे। 1 महिना फक्त पाऊस पडू द्या, पूर्ण ही नदीने सगळं एवढं भरून जातं। आणि ही जी छोटी छोटी गवते आहे ना, एवढी गवतं होतात ना की इथून चालायला जागा नसते। ऋषीचा उपवास आम्ही पकडतो ना, तेव्हा आम्ही इथे आंघोळ करायला येतो ह्या नदीमध्ये। ते आता भरलेली नाही आहे कारण की पाऊस आताच जस्ट पडला आहे ना, 3-4 दिवस झाले। त्यानंतर मग मस्तपैकी ही भरेल। त्याच्यानंतर पुढे अजून एक नदी आहे। पाऊस कमी पडल्याने नदी थोडी कमी भरली आहे, का नंतर खूपच पाणी येतो। तर खूप मजा येते मग इथे यायला। हे बघा, एवढं भरलं सध्या। इथे आम्ही कपडे वगैरे धुवायला येतो। ही गेली भिजायला, करवंदे काढायला आलोय आपण, भिजायला नाही आलोय। हे बघा आंबे सगळे, पाऊस लवकर पडला म्हणून आंबे सगळे पडले।
हे पण सगळं पूर्ण भिजून जातं, एवढं पाणी फुल असतं, ह्याच्यावरून पूर्ण पाणी जातं. बघू शकता तुम्ही नदी. मला करवंदाच्या नावाने आणले आणि अजून करवंद काढायला मला घेऊन नाही जातं आणि ते नदीवर आले लोक. पोहायला कुठे अजून भरतं ते आताच एवढं तरी भरले नाही. हे इथून पण भरतं, इथपर्यंत पाणी येतं. हे बघा. कशाला, चल पुढे जाऊ आता. ही नदी भरल्यावर खूपच मजा करायला येतो आम्ही. पावसात भिजतो वगैरे, परत नदीमध्ये पोहत नाही मी, कारण की मला पोहता नाहीये. मँगो. चला मग आता पुढचं वातावरण तुम्हाला दाखवतेच. हे बघा करवंदाचं झाड, किती करवंद आले आहेत. तू आधी काढायला ये इकडे पहिला. हा काटेरी झाड आहे आणि इथं कसं काढणार. धर, मी पिशवी आणली आहे. मी व्हिडिओ काढते. तुम्ही गेली तर नाही, चप्पल काढून दाखव ना. दुसरी काढू. ए तृप्ती, जा ना, काढ ना. काढते, 1 सेकंड. निधी थांब. ही बघा करवंदे, नदीच्या इथेच आम्ही काढायला आलोय. बरं झाड भेटलं आम्हाला. काढणं कमी आणि खाणं जास्त आहे ह्या पोरीचं. 2 मिनिटं खाली. आणि ही तर काय बाबा काढायचे विचारच नाही काढत आहे. बस वहिनींचा हात पकड. वहिनींचा हात पकड. वहिनी किती छोटे, माझी हाईट बघायचं आहे. मारे करवंद काढत नाही दुसरे. कपडे अडकले. काटेरी झाड आहे, करवंदाचं काटेरी झाड आहे. बघा छोटे 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 काटे आहेत आणि एकदम धारवाले आहेत. मोठे आहेत आणि छोटे पण आहेत. हे बघ, हे बघा काटा. चला आम्ही आता करवंद काढून तुम्हाला दाखवतोच. पाहिले आम्ही करवंद, आंबट पण आहेत आणि गोड पण आहेत. दिसतात तरी का. आता पुढं हात नाही जाणार माझा. बंद कर आता. हे बघा इथे केवढं मोठं भवन आहे. इकडे आम्ही नाही करणार आहे. साप पण आहेत आणि इथे करवंद सुद्धा आहेत, पण आम्ही इकडची काढणार नाही. आमची एवढी डेअरिंग नाही होणार. ते केवढं मोठं इकडे आले आणि हे लोक सगळे पळाले. चल तिकडे तो बघूनच भीती वाटते. आणि आता बघा इथे पण भात केलंय. चला आता आम्ही तिकडे चाललोय. हा सर्व भातच आहे, हिरवागार आहे पूर्ण. बाजूला तशी पण नदीच आहे, त्यामुळे भात तर होणारच नीट. मी परत त्या बाजूला चाललोय. आता कुठून काढणार. कुठून काढायची. आता इकडून पल्लू झाला. हे ते मी वहिनी एकदा डुबलेली. तुला पाण्यात टाकीन मी, मोबाईल पडलं तर. तो का तिथे नवीन धरण बांधलं. धरण नाही आहे म्हणजे ते हे सिमेंटचं बांधलं नव्हतं ना. नव्हतं, आत्ता बांधलं. का पण आता ना ह्या आंबे जाम गोड लागतात. हे बघा इथं खाली पडलेत. पाणी डायरेक्ट तिच्यावरून पडले.
पिकलेले आहेत हे, पण कच्चे दिसतात. विहीर बघायला चला ना. चला बरं. तू असा मोबाईल पकडते. पकडी पिशवी इकडे ये. विहीर चला. चला वहिनी विहीर दाखव. चल दाखव विहीर. विहीर दाखव चल. चला तेवढं तिकडे. हा का पिकलेला आंबा. हे बघा हा एक आंबा, पण तो खराब झाला असेल. खराब झाला असेल ना. चांगले चांगलं. ते बघा पुढे पुढे चालले मला काय हे काय आहे पण हे बिया कसले काय हे गायला दे. नाही, जर आपलं दात दुखत असेल ना त्यासाठी असतं ते चावायचं, दाढे खाली ठेवायचं असतं दात दुखत. हा असंच काहीतरी असतं. वाव, इकडे पाणी बघा किती मस्त आहे. इकडे माहिती गणपती हे करतात. आम्ही इथे गणपती विसर्जन करतो. हे बघा हे विहीर आहे. जास्त भारी मोबाईल हे होते. इकडून चला वरती, तिथून कुठून लागले माहित आहे मला. वाटेवर जायचं लागला ना तुला. तिकडून जातो तू बोलली तिकडून ये ना. तो बघा वहिनी साप. ती बघा तिथे बेडकी. तो बघा पालाला पळतोय पळतोय लवकर. पकडे. तो बघा तिथे साप आहे. दिसला दिसला दिसला. थांब मी पकडते मोबाईल. तो बघा मम्मी. झूम करा झूम. पहिले हे तू हे धर. हा झूम करा. झूम तो हे आहे ना नाणेटी झूम बोलतात करा. ना. नाही, नाणेटी पाण्यामध्ये नाही एवढी फिरत. ती बघ तो आतमध्ये गेला. बाहेर गेला ना. बाहेरचे आहेत ना मी पण. नाही हो बाहेरचे ते बघ. हे बघ हा बघ इथे पण आहे. बाहेरचा आहे तो, तिकडे बाहेर गेला. मासे पण आहेत, बेडूक पण आहेत, कासव पण आहेत आणि ते कचरा साप सुद्धा आहे. साप पण आहे. काय आहे? सुद्धा आहे, कचरा सुद्धा आहे. कचरा तर कुणी टाकले काय माहिती. हाच पाणी आम्ही वापरतो आम्हाला आंघोळ करायला, पियायला. पण आमचा स्वच्छ पाणी होऊन येतं. पण स्वच्छ तो होऊन येतो स्वच्छ कारण की होऊन इथे फिल्टर लावलेलं आहे. फिल्टर लावलं. त्या कारणाने आम्हाला पाणी हा स्वच्छ भेटतो. पण काही काही बुद्धू लोक आहेत ना त्याच्यामध्ये कचरा टाकतात. ए थांबा वहिनी, मी पाणी काढून दाखवतो. ही पाणी का आपण दोघी पण. मग मी याच्यामध्ये साप नको यायला एवढा. हो निधी. कोणी बालडी विसरून गेलं वाटतं. नाही इथंच ठेवतात त्या आदिवासींची. काढायला हे महारशी आहेत. पाणी काढून दाखवतात आहे मला. हात धुऊया काय. हात धुयला पाणी सुद्धा भेटलं. मी मला पण पाहिजे. जो थिंडा करायला ती याडा बावडा सुटली लागते. तुझी बहीण पण असेल तर तू पण असेल. जर तिने केला तर ती लग्न मग मला बोलशील तुझं काय त्याला कोणाला पाणी प्यायचं ते निघा. मला वाटलं मासा आलाय पण नाही आला. ही आहेत फळसाची पानं. ह्या पानामध्येच आम्ही म्हणजे बोलतात ना वाडगासारखं त्याला काठीबिटी लावून ते बनवून दाखव जरा कसं बनवतात. येत नाही आम्हाला. अगं येईल का नाही येणार. इझी आहे ते. बरं मग काठी द्या छोट्या छोट्या. आणि ह्याच पानाने पत्रावले वगैरे पण बनतात पहिल्याच्या काळामध्ये. पण आता कोणती पानं जास्त यूज नाही करत. पण हल्ली खूप जण आहेत 20-30% लोक कितीही पानं यूज करतात. म्हणजे काय आपल्याला उपमा खायला या पोहे खायला या आपलं चिकन हे खूप वापर करतात. काही डिशा वापरण्यापेक्षा ही पानं वापरलेली खूप उपयोगिता. हे बघा हे अशा प्रकारे हे बनवलं जातं. ही काठी लावलेली जाते त्याचीच. तिला येत नाही आहे हिने बनवलं. वहिनी मला काटे. हे बघा ह्याच्यात मग करवंद वगैरे जमा करून मग तुम्हाला आम्ही दाखवू.
चॉकलेट तुम्हाला पाहिजे तुम्हाला खा हार्टवाला चॉकलेट. हे बघा, मस्त आहे ना. तुम्ही पण कधी आलात तर अशी ही पानं, फळसाची झाडाची पानं तुम्हाला अगर कधी भेटली तर तुम्ही असे घ्या, त्याचा वापर करा. ताटापेक्षा या डिशापेक्षा